मालेगावच्या मुलीला न्याय भेटला पाहिजे। तो एकटा नाही आहे म्हणते, अजून 4 ते 5 जण आहे म्हणते त्याच्या सोबतीले। मी आता येऊन आलो आहे तिच्या त्या गावाहून आलेलो आहे आताच जस्ट, आणि तुम्हाला माहिती देत आहे। सोशल मीडिया सगळा फोकलपणा पसरलेला आहे, विचार ठेवू नका। आणि खरीच कंडिशन माहीत करायची असेल तुम्हाला मालेगावात काय चालू आहे तर आपल्या व्हिडिओला पूर्ण व्हिडिओ बघा, कमेंट करून सांगा मालेगावातील घटना रियालिटी काय आहे। नवीन ताजी बातमी बघायला विसरू नका आपल्या यूट्यूबवर, फेसबुकवर बघत असाल तर। सगळं सोशल मीडिया फोकलपणा दाखवत आहे, दुसरं काहीच नाही। रियालिटी दाखवत आहे मी का त्या मालेगावातील घटना झाली, त्या गावामध्ये तो नराधम आहे, त्याला शिक्षा का होऊन राहिली नाही। पूर्ण व्हिडिओ बघा हा, अरे रियालिटी बघा काय आहे काय नाही, पूर्ण सांगण्याचा प्रयत्न करत आहे। कारण मी स्वतः जाऊन आलेलो आहे काल तिथे, आणि जाऊन आलेलो आहे आणि भेटलेलो आहे तिथे, आणि काय झालं काय नाही हा व्हिडिओमध्ये पूर्ण सांगणार आहे तुम्हाला। पूर्ण व्हिडिओ बघा, नवीन असाल लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, फेसबुकवर फॉलो करायला विसरू नका। काल गेलो मी तिथे आणि मी प्रश्न विचारला तिथे लोकांना की बाबा की हा जो गुन्हेगार आहे याला शिक्षा का होऊन राहिली नाही। तर वकिलासंग बोलणं झालं माझं, तिथल्या लोकांनी संग बोलणं झालं माझं, सगळ्या संग बोलणं झालं। तर तिथं शूट करू शकलो नाही, कारण मला बरं वाटलं नाही। शूट कसा करू बाबा, दुःखाच्या ठिकाणी शूट नाही करू शकलो, त्या कारणामुळे शूट करू शकलो नाही। त्या कारणामुळे विचारलं तर सगळ्यांना विचारलं मी, आज पण 2-3 जणांना फोन केले ते, कारण माझे तिथे जे मित्रमंडळी आहेत तिथं त्यांना मी विचारून राहिलो। तिथं विचारलं तर माझ्या मनात म्हणजे माझ्या याच्यात उघडणीस आलं की बाबा का त्या नराधमाला शिक्षा का होऊन राहिली नाही, का उशीर होऊन राहिला। तर पूर्ण व्हिडिओ बघा हा। तर जी घटना झालेली आहे, अगोदर आपल्याला घटनेच्या अगोदर बोलावं लागेल ना, कारण जे घर आहे त्या मुलीचं घर, त्या मुलीच्या घरी फक्त आई होती। आई स्वयंपाकघरात काम करत होती। वडील हे एका ठिकाणी म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी गेले होते, गावाच्या बाहेर गेले होते कुठेतरी, आणि मुलगी खेळत होती। तर हा नराधम आला, त्याने चॉकलेट दिलं, त्याला चॉकलेट दिलं तर त्या मुलीला बैल फुसलून जंगलात घेऊन गेला। याच्या अगोदर आपल्याला हे जाणून घ्यायचं आहे की याचं कारस्थान का रचलं, यानं का डास काढला मुलीवर। त्याचं एक आहे की मुलाचं आणि मुलीच्या वडिलाचं भांडण झालं होतं। हा जो नराधम आहे याला शिक्षा देण्यासाठी आपला पुरा महाराष्ट्र पेटलेला आहे। तर त्याचं दोघांचं भांडण झालं होतं, भांडण झाल्यामुळे भांडणाचा डास काढण्यासाठी तर मुलीवर डास काढला तर मुलीला चॉकलेट दिलं, चॉकलेट घेऊन जंगलात नेलं आणि तिच्या संग तिचं शोषण केलं। तर पोलीस अधिकाऱ्यांचं आणि काही लोकांचं असं म्हणणं आहे की हा एकटा कारस्थान करू शकत नाही, एकटा कांड करू शकत नाही, याच्या संग अजून कोणतरी असन, अजून 2-3 जण असन, 4-5 जण असन, या 10 लोक असन, कोणीतरी असन, कारण एकटा कांड करू शकत नाही हा। त्या कारणामुळं पोलीस लोक तपास करत आहेत आता। कारण तुम्हाला माहिती आहे आपल्या महाराष्ट्रातील पोलीस हे गुन्हेगाराला अटक करते म्हणजे करणार, कारण पोलीस प्रशासन आपलं चांगलेलं आहे। त्या कारणामुळं तुम्हाला पण माहीत आहे, आणि त्या गुन्हेगाराला सजा होणार। सजा सांगू शकत नाही कुठली होईल, कारण तुम्ही कमेंट करून सांगा सजा त्याला कुठली पाहिजे, पण त्याला सजा कुठली भेटणार, काय भेटणार हे अजून पत्त्यात आलं नाही। कारण यानं अजून वाचा फोडली नाही, याने कशानं चिमुकलीवर वार केला, कशानं काय केलं, अजूनही हत्यार भेटलं नाही, कुठल्याच गोष्टी भेटल्या नाही। त्या कारणामुळं आपण सांगू शकत नाही यानं अजून वाचा फोडली नाही। पण शकच्या आधारे याला पकडला गेला आहे, आणि शकच्या आधारे पकडला गेला फक्त त्यानं एकच सांगितलं आहे की मी हिच्या संग असं केलं, मी हिच्या संग असं केलं, आणि मी हिचा असा शोषण केलं, मी तिचं शोषण केलेलं आहे, आणि तिच्या संग शोषण केल्यावर, बळजबरीनं शोषण केल्यावर तिला मी मारलं। ह्या गोष्टी तिनं फक्त त्यानं फक्त वाक्य बोलले, दुसरं काहीच नाही। अजूनही खरी बातमी पोहोचायची आहे, आणि सोशल मीडिया नुसती फक्त पब्लिकसाठी, फॉलोसाठी, व्ह्यूसाठी, नासुकल्या गोष्टीसाठी लोक फक्त काय करत आहे, व्हायरल करत आहे गोष्टी, दुसरं काहीच नाही। ह्या लोकांच्या मनात फक्त व्ह्यू आणि फॉलो, दुसऱ्या कुठल्या गोष्टीच नाही आहे। व्हायरल होण्यासाठी काहीही गोष्ट लोक वापरत आहे। त्या कारणामुळं हात जोडून विनंती करतो की कुठलीही गोष्ट व्हायरल करू नका। त्या कारणामुळं की चिमुकलीला न्याय मिळण्यासाठी मी पण तयार आहे,
महाराष्ट्रातले सगळे लोक जे न्यूज रिपोर्टर आहे, सगळे रील स्टार आहे, जे सगळे यूट्यूबर आहे, सगळे हे त्या मुलीच्या मागं आहे, त्या मुलीला सपोर्ट करणार आणि त्या मुलीलाच नाही तर महाराष्ट्रातल्या सगळ्या लाडक्या बहिणी असो, लहान मुली असो, सगळ्या मोठ्या बहिणी, सगळ्यांना सपोर्ट करायला आम्ही तयार आहे. पण त्या नराधमाला शिक्षा झाली पाहिजे. पण कुठली शिक्षा होणार हे अजून माहीत नाही. कळलं का तुम्हाला? कारण पोलीस प्रशासन जे लोक त्याच्या मागं पाठीशी काम केलं, ज्या कांड केले, तो एकटा नाही आहे म्हणते. त्याला तिच्या सोबतीला दोघं तिघं जण आहे असं त्यांच्या मनात आलेलं आहे. वकिलाचं पण म्हणणं असंच आहे आणि काही लोकांचं पण म्हणणं असं आहे का एकटा कांड करू शकत नाही, ह्या याच्यासंग अजून सोबतीला कोणीतरी आहे. ह्या कारणामुळं मी तुम्हाला सांगू इच्छितो की पोलीस प्रशासनाला टाईम लागत आहे शिक्षा देण्यासाठी, कोर्टाला लागत आहे शिक्षा देण्यासाठी. कारण अजूनही त्याला आणि एक म्हणजे कोर्टातून त्याला अजून वकील मिळाला नाही. त्या ज्या नराधम आहे याला अजून वकील मिळाला नाही. वकील कुठलाही वकील याची केस घेण्यासाठी नकारत आहे. त्या कारणामुळं लवकरात लवकर त्याला सजा होणार. आणि बेकायदेशीर गोष्ट अशी आहे की सांगू इच्छितो की याने एकट्याने गुन्हा केला की अजून त्याच्यासंग 4 ते 5 लोक होते हे अजून माहीत पडलं नाही. पण संशयाच्या आधारे समजून राहिलं की याच्यासंग 4 ते 5 लोक होते. कारण हा एकटा कांड करू शकत नाही, एकटा नेऊ शकत नाही. ह्या कारणामुळं त्या मुलीला न्याय देण्यासाठी खूप उशीर लागत आहे. आणि भरपूर लोकांच्या मनात डाऊट आहे की याला न्याय कधी मिळणार. कारण मी तिथे येऊन आलेलो आहे, तिथं गेलो होतो. त्या कारणामुळं मी सांगून राहिलो तुम्हाला, कारण मी तिथून आलेलो आहे. त्या कारणामुळं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. सोशल मीडिया सगळी फक्त काय सोशल मीडिया फक्त हे दाखवत आहे की याला अशी शिक्षा झाली, तशी शिक्षा झाली. अजून कुठलीही शिक्षा घोषित करण्यात आली नाही आहे. आणि त्याने गुन्हा केलाच आहे काय असं अजून ठरलं पण नाही आहे. कळलं काय? ठरलं पण नाही आहे. कारण कसं आहे तुम्हाला माहीत आहे की न्याय लवकर मिळत नाही, टाईम लागतो. न्याय मिळाला असता पण चालवणारे बरोबर नाही आहे लोक, न्यायव्यवस्था चालवणारे बरोबर लोक नाही. त्या कारणामुळे न्याय लवकर मिळणार नाही. कारण लोक आणि पोलीस प्रशासन सगळे लोक सबूतसाठी धुंडत आहे, इथं तिथं फिरत आहे. आणि सबूतसाठी आणि म्हणजे किती जणांना कांड केलं, याच्या सोबतीला कोण कोण होतं, काय होतं, सगळं पोलीस प्रशासन हे धुंडत आहे. ह्या कारणामुळे मी तुम्हाला सांगू इच्छितो की लोकांच्या मागं मनानं व्हिडिओ बनवून राहिले सोशल मीडियावर, ते बघू नका. मनात काही संशय पैदा करू नका. कारण सोशल मीडियावर सगळा घोळ चालू आहे, दुसरं काहीच नाही. त्या कारणामुळं कारण मी तिथं गेलो तर व्हिडिओ काढू शकलो नाही. कारण एकच आहे की मला बरं वाटलं नाही व्हिडिओ काढायच्या वेळेस, त्या कारणामुळे मी व्हिडिओ काढू शकलो नाही. आता मी तिथून आलो आहे. आल्यावर लगेच मी तुम्हाला हे बातमी सांगायची होती की अजून कुठलीही गोष्ट ठरली नाही आहे की याला कुठली शिक्षा द्यायची, काय द्यायची. कारण तपास अजून चालू आहे. त्या कारणामुळे उशीर लागणार त्याला सजा देण्यासाठी. माझ्या महाराष्ट्रातल्या लोकांनो, आपल्याला त्या मुलीला न्याय द्यायचा आहे. पण कुठली शिक्षा द्यायची नक्की कमेंट करून सांगा. कारण मला असं बोलता येत नाही, त्या कारणामुळं मी बोलू शकत नाही सजा. पण तुम्हाला सजा कुठली द्यायची नक्की कमेंट करून सांगा. कारण कसं आहे, त्या चिमुकलीला न्याय भेटला पाहिजे असं माझं मत आहे. तुम्हाला वाटत नाही का चिमुकलीला मत भेटलं पाहिजे म्हणून? भेटलं पाहिजे नाही का? त्या चिमुकलीला न्याय भेटला पाहिजे असं मत आहे ना तुमचं? तर नक्की कमेंट करून सांगा.